सुजित पाटील स्ट्राईक एंडला येत आहेत. पहिला चेंडू डॉट होता, इथे 1 रन्स मिळाले आणि खातं उघडले गेले ते घारेली टीम. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. ग्रामीण 48 संघांचा जर आपण विचार केला तर एक वेळा ही स्पर्धा घारेली संघाने जिंकलेली आहे, याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. सुधीर पाटील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. डावखोला त्याचे खूप चांगले फलंदाज. सातत्याने घालेली नाव सुद्धा हे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेले आणि त्यांना फाईट करतोय तो मानेरे संघ. आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघू शकाल आपण काशीनाथ पाटील कार्यसम्राट माजी उपसरपंच घारेली संघ या स्पर्धेच्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकच्या सुपर 4 मध्ये जर क्वालिफाय झाला तर काशीनाथ पाटील यांच्याकडून 25,000 रुपयाचं कॅश प्राइज घारेली टीमला दिलं जाईल. इथे बॅटची कडा होती मात्र शॉट फायनलला चांगली फिल्डिंग झाली. रनआउटचा धोका होता मात्र प्रज्वल वेगाने धावतायत आणि सुजितचं खातं उघडलं जाते सिंगलने. राजेश दादा पाटील आमच्या सोबत आहे. 2 धावा धापलकोती लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे. बारा वाजून 25 मिनिटांनी पहिला चेंडू पडला, लक्षात घ्या. थोडीशी घाई करा. आम्ही सूचना तुम्हाला यासाठी देतो की आम्हाला काही करून 9 सामने कव्हर करायचे आहेत. विकी हलक्या हाताने घेत आहे. सॉफ्टवेअरचा वापर केलाय. वाईटिश लॉंगर वर क्षेत्ररक्षक वेगाने धावत आले. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. त्या फलंदाज आपण पाहिलं तर प्रज्वलच्या खात्यामध्ये प्रज्वल पाटील आणि सुजित पाटील. सुजित पाटीलसाठी एक पारितोषिक आहे. श्रीकांत जोशी नवापाडा यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 3,143 रुपयाचं कॅश प्राइज फक्त सुजित पाटीलसाठी कॅश प्राइज लावण्यात आलेले. विकी कुठला गेले कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला मात्र डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. मानेरे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. यानंतर मॅच असेल ती जुनी डोंबिवली विरुद्ध खंबालपाडा. एका बाजूला तुषार पाटील असतील, दुसऱ्या बाजूला साई शेलार. ची चांगली फाईट. विकी जोशी चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्त्वाची. मागची मॅच रफ अँड टफ झाली होती. आकाशने ती मॅच फिनिश केली. इथे फटका चांगला आहे. फिल्डिंग सुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळते. आशिष जोशी आहे तिथे. चांगली फिल्डिंग केली आशिषने. मानेरे संघ आपण पाहतोय. सौरभ गांगुली स्टँड तुम्ही पाहिलं तर सर्व प्रेक्षक मानेरे टीमचे आपल्याला दिसत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रेक्षकांसाठी सुंदर प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिग्गज खेळाडूंची नावं या कक्षांना देण्यात आलेली आहे. संदीप पाटील यांचा मी उल्लेख करेल. माही महेंद्रसिंग धोनी, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्ही पाहतात. अजित अगरकर स्टँड, हिटमॅन रोहित शर्मा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रवीण अमरे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 धावा फक्त विकीने पॉवर प्ले मध्ये खर्च केले. विकेट जरूर विकीला मिळाली नाही मात्र गोलंदाजी चांगली केली आहे. आपण पाहतोय आपण पाहतोय 5 धावा पहिल्या षटकामध्ये आले. आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे याचा कॉटआउट तुम्हाला पाहिलं. तुम्ही खरंच कौतुक करेल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील आणि त्यासाठी केतन म्हात्रे यांनी धन्यवाद सुद्धा बोललेत. नाही नक्कीच खूप नम्र असतात केतन. मी पाहिलं ऑन द ग्राउंड सुद्धा, आउटसाइड द ग्राउंड ऑल्सो. कारण पॉप्युलर झाल्यानंतर, प्रसिद्ध झाल्यानंतर डाऊन टू अर्थ राहणं अत्यंत आवश्यक असतं. केतन तसं राहतोय नेहमी. हे आमची कमिटी बघतायत तुम्ही स्क्रीनवरती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा खेळाडूचं जो मागचे जबरदस्त मॅन ऑफ द सिरीज भरपूर वेळा जिंकलेला आहे. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आमचं मैदान बघा किती सुंदर पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी. गुड जॉब बाय द कॅमेरामॅन सातत्याने दाखवत असताना. दुसरं केतनचं कौतुक असं करायला पाहिजे की काल त्यांनी एंटरटेन पण केलं. काल तू बघ अर्धशतक पूर्ण केल्यानंतर खेळपट्टीला त्यांनी नमस्कार केला होता ते वाकून. ते संस्कार आहेत केतनवर. नक्कीच नक्कीच. कारण 20वं अर्धशतक आपण त्याचं पाहिलं 2023-24चा विचार केला तरी नक्कीच खेळपट्टीला सुद्धा वंदन त्याने जरूर केलं. तर या क्रीडा भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. नेहमीच संघर्ष त्याचा झालेला. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. जय पवार सरांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळेल. ऋषी भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी मानेरे संघाकडनं. 6 धावा धापलकोती लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे. मागच्या 2 मॅचेसमध्ये बाळासर थोडंसं जास्त वेळ गेला. त्यामुळे आपण सातत्याने सूचना करतोय मानेरे टीम आणि घारेली टीमला की जेणेकरून 50 मिनिटात एक मॅच कंप्लीट होणं गरजेचं आहे. ऋषी साईडला खेळायचं होतं. हाई चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. जय पवार सरांचा. अगदी नितीन खरं आहे. कारण पहिला सामना 1 तास 18 मिनिटं लागली. त्यामुळे या गोष्टीकडे पंचांचंही लक्ष आहे, कमिटीचंही लक्ष आहे. त्यामुळे सगळ्या संघटनांना नम्र प्रार्थना आहे जेवढी वेळ घ्यायला पाहिजे तेवढीच वेळ घ्या. कारण एक सामना 50 मिनिटात पूर्ण व्हायला पाहिजे. ऋषी भोईरसाठी हॅट्रिकसाठी दीपक भोईर बेतोडे यांच्याकडनं 5,000 रुपये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय आणि फलंदाज इथे बाद झालेत. क्लीन बोल्ड झालेत. जसं पारितोषिक लागलं दीपकजी भोईर यांच्याकडनं बेतोडेचे
5,000 कॅश प्राइज ऋषी बोरीसाठी आणि विकेट मिळाली आहे पहिली. मुंबई एकच बाधा आमचा राजू दादा, आपल्या सगळ्याचे लाडके विद्यमान आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय प्रमोदजी रतन पाटील आणि इंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज तुम्ही तिच्या अगोदर ऐकलात. राजसाहेबांचं प्रेरणास्थान. नक्कीच विकेट मिळेल बघा. ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जीटीसीचं मी कौतुक करेल. खूप चांगली केली होती. वीट क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. 7 वरती पहिला धक्का लागलाय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. सुजित मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल बाद झाले आणि पहिली विकेट मिळाली ऋषीला. दीपक भोईर साहेबांकडून ऋषी भोईरसाठी हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 कॅच प्राइज आहे. बेतोडे गावचे एक काळ त्यांनी गाजवला. एक चांगले लेजंड क्रिकेटर राहिलेले आहेत दीपक दादा भोईर. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. ऋषी गोलंदाजी मार्कवर थोडेसे थांबतायत कारण की बॅट्समन स्टान्स घेतला नव्हता नक्कीच, त्यामुळे थोडेसे थांबले. सौरभ गांगुली स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. जिथे सर्व मानेरे गावचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. विराट कोहली स्टँड तुम्ही पाहतायत. अजय जडेजा स्टँड तुम्ही पाहतायत. घालूचे भरपूर प्रेक्षक आलेत. ऑन साईडला टर्न करायचं होतं. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल प्रवीण आमरे स्टँडच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. झाले होते. खूप सुंदर पद्धतीने टायमिंग करत असताना चेंडू असा शॉर्ट ऑफ लेग नव्हता, गुड लेग करून आला होता. मात्र एवढं सुंदर पद्धतीने ऑन साईडला बदलाले ते दाखवलंय, पुलही केलंय. नक्कीच नक्कीच सुजलच्या बॅटमधून चौकार आलाय. ऋषी राईट मोर द विकेट. हॅलो फुलटॉ चेंडू होता. गॅपमध्ये खेळायचं होतं. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. रवींद्र जोशी तिथे चांगली फिल्डिंग केली रवींद्रने. फिल्डिंग युनिट चांगलं पाहायला मिळतं आपल्याला मानेरे टीमच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 12. सामना बरोबरी सुटल्या सर्व विकेट पाहिले जातील. त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. हा चांगला नियम आहे बाळासर कारण की बऱ्याच ठिकाणी कंपल्सरी चेसिंग, काही ठिकाणी बॉल आउट, काही ठिकाणी सुपर ओव्हर. ऋषी राईट मोर द विकेट. हा फटका चांगला आहे मात्र टायमिंग झाला नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत स्वतः कॅप्टन हरेश भोईर. एक सुंदर झेल टिपला आणि फलंदाज सुजित पाटीलचा डाव संपलाय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना घारेलू टीमला. उल्लेख केलाच नितीन, बरोबर आहे. भरपूर ठिकाणी बॉल आउट असतात, भरपूर ठिकाणी सुपर ओव्हर असतात. मात्र स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकमध्ये आपण पाहिलंय या ठिकाणी आपण अगोदर विकेट्स बघू आणि विकेट्स जर ज्या संघाचे कमी असेल त्याला विजय घोषित करू आणि समजा विकेट्स पण इक्वल असेल, धावसंख्या इक्वल असेल, आम्ही टॉस कोणी जिंकला तोही बघू आणि त्या आधारावर निर्णय दिला जाईल. कारण आपल्याला 90 ओव्हर नितीन दररोज खेळवायचे आहेत आणि वेळेच्या बाबतीत सुद्धा आपण दक्षता बाळगतोय. काल या ठिकाणी जसं राजेशने मला स्टॅट्स दिले या ठिकाणी 66.2 ओव्हर्स झाले, 718 धावा काल कुठल्या गेल्या, 68 चौकार, 37 षटकार, 62 विकेट, 3 नो बॉल, 24 वाईड, 12 एक्स्ट्राज. केतनचं काल 28 चेंडूमध्ये 103 गोलंदाज सुरू झाले. नितीन बोला. नक्कीच ऋतिकेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. हा चेंडू कार्पेटच्या साईडने घेत आहेत लॉंगॉनच्या दिशेने. तिथे कॅप्टन आहेत हरेश. चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाही कारण की ऑलरेडी बाळासर आपण पाहिजे या मॅचमध्ये 2 विकेट गेले, त्यामुळे थोडासा दबाव आहे घालेली टीमवरती. हो नक्कीच. पॉवर प्लेमध्ये जर विकेट जातात तर दबाव वाढण्याची भीती असतेच बॅट्समॅनवर. मात्र जसे मी उल्लेख केला की क्रिकेट सांघिक खेळ आहे, एक पात्री अभिनय नाही आहे, तो सांघिक खेळ आहे. त्यामुळे 11 खेळाडू जेव्हा एकत्र येऊन परफॉर्म करतात तेव्हा कुठे विजय प्राप्त होतो तुम्हाला. नक्कीच कारण 13 धावा झाल्या, 2 विकेट गेले. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्ग असते. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. ऋषीने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत कारण पहिल्या षटकात 5च धावा आल्या होत्या. आतापर्यंत ऋषीने आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतलेत. हा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. 1 सिंगल तिथेही मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर
0-0च्या सरासरी 14 धावा घारिवली संघाच्या लागल्यात. 2 विकेट गेले. थोडंसं बॅकफुटवर दिसतोय बा सर संघ आपण पाहिलं तर घारिवली. हो, कारण विकेट्स गेल्यामुळे थोडं प्रेशर येण्याची भीती, कारण त्यांच्या आघाडीचे जे फलंदाज होते सुरुवातीला प्रज्वल आले, त्याच्यानंतर सुजित, या दोघांच्या माध्यमातून प्रज्वलने चांगले धावा केल्या मैदानावर आणि त्याच्यानंतर सुजल त्याच्या माध्यमातून एक आपल्याला चौकार सुद्धा बघायला मिळाला. 2 षटकं म्हणजे P1 P2 आपण बघतोय, 2 षटकांचा खेळ पूर्ण झाले आणि 2 षटकानंतर आपल्याला 14 धावा. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये आपण 9 धावा पाहिलेत, 19 पाहिलेत, 30 पाहिले. काल वाकलांनी सगळ्यात जास्त धावसंख्या पॉवर प्लेमध्ये केली होती. पॉवर प्लेमध्ये एक सूट आहे फलंदाजांना वरतून खेळायचे, काय फिल्डरच्या डोक्यावरून तुम्ही काढण्याचा प्रयत्न करू शकता. कधी कधी पॉवर प्लेमध्ये 2 चांगले बॉलर्स संघाला आणतो आणि प्रेशर वाढवायचा प्रयत्न करतो. तेच या ठिकाणी आपल्याला दिसलंय या ठिकाणी मालेरे संघामार्फत. नक्कीच 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा आपण धावल कधी पाहतोय. 18 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप करा मानेरे टीम. विकी येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक त्याचा पॉवर प्लेचं आपण पाहिलं, 5 रन्स त्याने खर्च केले होते. दुसऱ्या स्पेलमध्ये कॅप्टन हरेश भोईरने त्याचा वापर करण्यात आलेला आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 20वे पर्व तुम्ही पाहतायत आणि स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज विकी उंबारली गावेंकडून चांगला चेंडू होता. अपील केलं जात, फलंदाज बाद होईल. सुजलला माघेर परतावं लागेल. तिसरा धक्का 14 वरती लागत असताना घारिवली टीमला. 14 वरती आपण पाहतोय तिसरा धक्का लागत असताना बाळासर आपण पाहतोय. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नेहमीच या स्पर्धेकडे पाहिलं जातं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. आणि खरं तर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांना नक्कीच मी धन्यवाद देईल की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला समालोचन करण्याची संधी दिली आहे. नाही, मागच्या वेळेला तू जर नितीन बघशील 19वं वर्ष आपलं 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2020च्या दरम्यान प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर ही स्पर्धा पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मला तर हजारो फोन सातत्याने येत असतात महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून, रतनभाऊ पाटील कधी म्हणजे परत स्पर्धा कधी सुरू होणार म्हणून. कोरोना काळामुळे आपण ते करू नाही शकलो, मैदानाची अडचण होती. मात्र कमबॅक इतकं वेगाने केलं ना, कमबॅक आपण बघतोय आणि खूप एन्जॉय करतायत सगळे. त्यांच्या एकंदरीत अभिप्रायावरून लक्षात येते की एवढी मोठी स्पर्धा जगातली पुन्हा एकदा सुरू होते. कारण एक लक्षात घे नितीन, या स्पर्धेमध्ये ग्रामीणसाठी फार मोठा स्टेज आहे. 48 ग्रामीणसाठी, ओपनसाठी स्टेज आहे, 40+ स्टेज आहे आणि परत बदलापूर असेल, रायगड असेल, ठाणे असेल, या सगळ्यांसाठी सुद्धा स्टेज आहे. जितू पाटील येते आता बॅटिंग करण्यासाठी. 14 वरती 3 विकेट गेलेत आणि प्रचंड मेहनत जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. त्यानंतर तकदीजी कान मी यांचा उल्लेख करेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक आहेत दिगंबर कान यांचा मी उल्लेख करेल. इंद्रजित कान आहेत, अखिलेश कान आहेत, काळूराम कान आहेत, देवा भंडारी आहेत, दुर्वेश कान आहेत, बंटी कान आहेत, ओमकार पावशे आहेत, मंथन कान आणि शिवाजी कान यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. ऑन साईडला टर्न केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हे सगळ्यात मुख्य नितीन, सगळ्यात मोठं आव्हान होतं मैदानाचं आणि हे 40 दिवस या सगळ्या लोकांनी जे कष्ट घेतलेत आणि मैदान मला इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये हा मैदान इथे सेट करण्यात आलेलं आहे. ब्युटिफुल व्ह्यू, ब्युटिफुल ग्राउंड आणि चांगलं क्रिकेट कालसुद्धा बघायला मिळालं. तसं राजेशने मला माहिती दिली, 66.2 षटकात 718 धावा, चांगल्या पद्धतीने धावसंख्याही बघायला मिळाली, विकेटसुद्धा बघायला मिळाली आपल्याला 62. 20 धावा धापल कधी आता मात्र सन्मान दिलाय. रनआउटचा धोका आहे. डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच धोका ठरला असता या मॅचमध्ये जितू पाटीलला, कारण ही सिंगल मिळाले. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 3 गडी बाद. 21 प्रथम बॅटिंग करत असताना घारिवली संघ. सगळ्यात मोठी गोष्ट 17 तारखेला पहाटे 4:30 वाजेपर्यंत स्वतः राजू शेठ इथे उपस्थित होते. प्रमोदजी रतन पाटील, विनोदजी रतन पाटील इथे उपस्थित होते. पूर्ण जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई उपस्थित होते. सकाळी 9:30ला उद्घाटन होतं. म्हणजे रात्रभर जागरण, म्हणजे प्रचंड त्याग, सेवा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच, आणि त्याचमुळे या स्पर्धेची नेहमीच चर्चा असते संपूर्ण भारत देशामध्ये. ओळ्या मॅचच्या दिशेने 21 वरती 3 विकेट आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतो. योगेशजी पाटील साहेबांना कार्यसम्राट माजी सरपंच घारिवलीचे एक षटकार आला, त्यानंतर सिंगल आली. विकीला कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिकेश. फटका चांगला आहे. ऋतिकेशने हा चेंडू पाठवून दिलाय. सचिन तेंडुलकर स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. तालेश्वर ग्रामदैवत जे दुडणेचं समोर देऊळ आहे
आणि या देवाचाही प्रचंड आशीर्वाद आहे. कलाकडाचे दैवत रंगनाथजी आणि काल स्वतः त्या ठिकाणी आमचे तकदीर दशरथ कारंजे मनसे डोंबिवलीचे संघटक आहेत, सरपंच आहेत, ते त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करून आलेत. याचं सगळं आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो असं मला वाटतंय कुठेतरी. नक्कीच 27 धावा आपण कधी आपल्या पहिल्या ऋतिकेशच्या बॅटमधून षटकार आलाय. ऋतिकेश पाटील आपण पाहतोय की करसन पाटील यांचे सुपुत्र करसन पाटील सुद्धा एक चांगले डावखुराचे फलंदाज राहिलेले आहेत. आपण पाहिलं तर सध्या ते 40+ क्रिकेट बासर खेळतात आणि त्यांचा वारसा जपत असताना क्रिकेटच्या माध्यमातून ऋतिकेशला तुम्ही पाहतायत. हा चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. डीप एस्टा कव्हरिजनच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती 29 वरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 40+चा उल्लेख आहे. लिजंड्स आहे शेवटी. एक काळ गाजवलाय. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड हे लक्षात राहू द्या. जे ज्येष्ठ लोक आहेत ज्यांच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, आणि तोच अनुभव तुम्ही दुर्गामाता क्रिकेट संघ काटाईच्या माध्यमातून रंगनाथ चौधरीपासून विनोदजी रतन पाटीलपासून सगळ्यांच्या कमिटी मेंबरकडून बघताय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत. बोला नितीन. नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. राजेश आम्हाला माहिती असताना 3 गडी बाद 29. काही सन्मान सुद्धा आहेत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपण त्या सन्मानाकडे सुद्धा वळावती दिसतात जे आमचे सहकारी समालोचक करंजी काळन. मंचावरती उपस्थित गारिवलीचे समाजसेवक आदरणीय करसनजी पाटील साहेब, ज्येष्ठ क्रिकेटपटू, त्यांच्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी माजी सरपंच संदपचे योगेशजी पाटील साहेबांना विनंती करेन. आपल्या शुभस्य आपण ज्येष्ठ क्रिकेटपटू गारिवलीचे करसनजी पाटील यांच्या या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर माजी उपसरपंच गारिवलीचे पद्माकर पाटील, माजी उपसरपंच गारिवली पद्माकर पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. माजी सरपंच योगेश पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण माजी उपसरपंच गारिवलीचे पद्माकरजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर ज्येष्ठ समाजसेवक गारिवली जनार्दनजी पाटील, श्रीमान जनार्दन पाटील ज्येष्ठ समाजसेवक गारिवली. त्याचबरोबर केसरचे आदरणीय नकुल शेठ भोईर यांना विनंती असेल आपणही आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. नकुल शेठ भोईर केसर. आदरणीय मोहन शेठ पाटील मोठी देसाई, आदरणीय मोहन शेठ पाटील मोठी देसाई यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. नकुल शेठ भोईर केसर यांचा सन्मान होते आणि यानंतर मोठी देसाईचे मोहनजी पाटील यांचा सन्मान होईल. आणि या सन्मानाबरोबर सोहळ्यात मॅचच्या दिशेने इट्स ओ टू नितीन शेकान. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा आपण दिलेल्या आणि विवेक जोशी येत आहेत वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक घेऊन. 5 षटकांची मॅच आहे. सेकंडला जितूला तुम्ही पाहतायत. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि चेंडू जवळजवळ क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर गेले होते. धावा मिळतील 4 चौकार. प्रयत्न खूप चांगले चालू होते क्षेत्ररक्षकांनी, मात्र तो ऑलरेडी बाहेर सीमारेषेच्या बाहेर गेला. हो हो, हा प्रयत्न करत बरोबर होता तुम्ही या ठिकाणी. मात्र बघायचं या पहिल्या इनिंगमध्ये काय टार्गेट देत आहेत समोरच्या संघाला. विवेक गोलंदाजी मार्कवर मुख्य व्यासपीठ एंड कडून पुन्हा टर्न करायचं होतं. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक वेगाने त्या स्क्वेअर लेगवर एक क्षेत्ररक्षक आले. थोडंसं चेंडू टर्न झाला होता, मात्र चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 34 वरती. इवन मारायचे टी शर्ट कलर सुद्धा खूप सुंदर आहे. खूप सुंदर डिझाईन केलं आहे. कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. नक्की जबरदस्त कॅप सुद्धा देण्यात आलेली आहे. सातत्याने आपण पाहतोय ट्रॅक टी शर्ट त्यानंतर कॅप. खूप चांगला ड्रेस कोड आपल्याला पाहायला यासाठी आयोजकांचे कौतुक व्हायला हवं. 34 धावा धापल कधी तुम्ही पाहतायत. या सगळ्या टी शर्टचं अनावरण दादांच्या शुभ असते ड्रॉच्या वेळेला करण्यात आलं होतं.
ट्रॉफीचं अनावरण, टी शर्टचं अनावरण या सगळ्या दादांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. तुम्ही पाहिलात पहिल्या दिवशी दादा इथे 1 ते 1.5 तास सामना बघण्यासाठी काल इथे उपस्थित होते. संपूर्ण पाटील कुटुंब त्या कार्यक्रमाला उपस्थित होतं. ड्रॉच्या पुढचा चेंडू रोल करतायत त्या ठिकाणी. चौकार नक्की झालाय. चांगला फटका बनवते. धावांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर घारवली टीमला नेता धावा येत आहेत. आपण पाहिलं तर फलंदाज ऋतिकेशच्या बॅटबद्दल चौकार आले. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा आपण पाहिले. धावा वेगाने आता पुढे सरकलेत 38 वरती. चौथं षटक मार्ग असते. यानंतर टॉससाठी मी विनंती करतोय जुनी डोंबिवली आणि खंबालपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हे लक्षात घ्या. 38 धावा धापलकोती आपण पाहतोय. 3 विकेट गमावलेत. मात्र धावांची गती चांगली आहे कारण की इथून 50+ जाण्याची नामी संधी घारवली संघाकडे. 20वा पर्व आपण पाहतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. एक वेळा ही स्पर्धा घारवली संघाने जिंकलेली आहे बाळसर प्रीमियर कॉलनीच्या मैदानामध्ये. खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता. नक्कीच त्याच आत्मविश्वासाने याही वर्षी हा संघ मैदानात उतरलाय. विवेक गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आपण पाहिलं तर व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. रनआउटचा धोका होता. मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. ते एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे. ज्यावेळी सामना टाय होतो सर्वप्रथम विकेट पाहिले जातात. त्यावेळी नंतर टॉसचा विचार केला जातो. त्यामुळे एक रन्स क्रिकेटमध्ये बाळासर भरपूर महत्वाचे असते. 39 धावा झालेत. 3 विकेट गमावलेत. नाही विक्रमादित्य सुनील गावस्कर यांचं वाक्य आहे, एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट, एव्हरी 2 रन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, एव्हरी 3 रन्स इज इम्पॉर्टंट. बाउंड्री आणि नो डाऊट बाउंड्री आणि षटकाराला हल्लीच्या जनरेशनमध्ये खूप महत्त्व आहे. पण सिंगल्स आणि डबल्ससुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आपण मडवीची बॅटिंग बघितली आपण आज सकाळी इकडे. नक्कीच नक्कीच खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली. बघायची ही मॅच रंगतदार होईल की आता सध्या तर आपण पाहिलं पहिलीच इनिंग सुरू आहे. 39 रन्स आपल्या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 विकेट गमावल्यात. ऑन साईडला टर्न करायचं होतं. अपील स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे उमेश केनेसर आणि जय पवार सरांना तुम्ही पाहताय. थोडीशी चर्चा करत असताना एस्टनच्या मागे आपण पाहतोय लव म्हात्रे आहेत. त्यांचं स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. हे मुख्य व्यासपीठ आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 48 ग्रामीण संघ आपण पाहतोय. 48 ग्रामीण संघासाठी आपण पाहिलं तर खूप मोठं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. उमेश केने सरांना तुम्ही पाहताय मॅन फ्रॉम निंबिवली आणि जय पवार सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम कल्याण. आणि फलंदाला बाद घोषित केले. दोन्ही पंचांशी थोडंसं चर्चा केली. एक्झॅक्टली चेंडू अंगाला ब्रश झालाय की बॅटला लागलाय ही चर्चा कदाचित केली बा सर. हो इम्पॉर्टंट आहे, खूप आवश्यक आहे. वेन एव्हर दॅर इज अ डाऊट इन द फ्रंट ऑफ द अंपायर ते पुढे जाणं स्क्वेअर लेगशी चर्चा करणं. कालसुद्धा अशी घटना आपण पाहिली होती. दे विल हॅव ए डिस्कशन. आणि भरपूर वेळ असं काय होतं की निक असेल या गोष्टी आपल्याला लगेच ऐकायला. बॉल रिप्ले बघू शकता. बघा बॉल पडला, बॉल खेळायला गेले आणि ती गोष्ट त्याने अपील केलं. विकेट किपरने स्ट्रॉंग अपील केलं. हीच गोष्ट जयनी काउंट केलं असेल आणि त्याने डिस्कस केलं स्क्वेअर लेग अंपायरवर नंतर निर्णय दिला. नक्कीच एस्टनच्या मागे लव म्हात्रे आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याही पाठीशी आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय. 39 वरती 4था धक्का लागलाय. 4थं षटक मार्गस्थ असतं. आतापर्यंत 5 चेंडू विवेक जोशीने फेकले. 10 धावा त्याने खर्च केलेत. पहिली विकेट त्याला मिळाली ती ही जितूची जो चांगली बॅटिंग होती. एक षटकार सुद्धा जितू बाडीच्या बॅटमधून आला होता. सगळे मान्यवर सामना एन्जॉय करत असताना स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. ब्युटिफुल व्ह्यू. थोडा फास्ट खेळा. दोन्ही कॅप्टनला नम्र प्रार्थना आहे सगळ्याच कॅप्टनना जे आता खेळणार आहेत, जेणेकरून 9चे 9 सामने आज आपण पूर्ण करू. हा एक संकल्प आहे. तुम्ही साथ द्या म्हणजे पूर्ण करता येईल. नक्कीच सर आपण पाहतोय कारण की वेळ खूप महत्त्वाची असते. त्यामुळे खेळाडूंनी सहकार्य करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी इतकी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्यामुळे वेळेला महत्त्व आहे. त्यामुळे वेळ बाबतीत थोडीशी बऱ्याच वेळा क्रुशियल मॅच असते त्यावेळी वेळ जातो. ऑन साईडला टर्न करायचं होतं. चेंडू जातोय फाईन लेगच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. संपल्या 43 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. 4 विकेट गमावलेत. बा सर आता काय सांगाल कुठपर्यंत जाईल हा टार्गेट? नाही सरासरी चांगली आहे. 11:15ची सरासरी ठेवणं या ठिकाणी मैदानावर नक्कीच कौतुकास्पद गोष्ट झालेली. डॉक्टरांचं गाव असं म्हटलं जातं. या गावाला भरपूर डॉक्टर्स आहेत. या गावामध्ये डॉक्टर्स खेळताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. बघायचं आता या शेवटच्या षटकात ते जास्त कुटायचा प्रयत्न करतील. सकाळपासून असं मोठं टार्गेट नाही आपण पाहिलं, कारण जसं मी उल्लेख केला पहिल्या सामन्यात काहीतरी 42 काहीतरी त्यानंतर
49 ही धावा आपण पाहिल्यानंतर 51 आपण आता या सामन्यात मोठी धावसंख्या दिसेल का? जसं काल पहिल्या सामन्यात 69 आणि 65 त्याच्यानंतर मात्र टार्गेट कमी केले. तर याचं बघायचं आहे शेवटच्या षटकात हे दोन बॅट्समॅन जे मैदानावर आहेत म्हणजे ऋतिकेश पाटील आणि परेश पाटील ज्या बॅटमधून क्लासिक चौकार पदलालीच्या माध्यमातून दाखवलं ते काय करतायत. नक्कीच 43 धावा झाल्या तर शेवटचं षटक सुद्धा कॅप्टन येतात हरीश भोईर. नक्कीच खूप चांगला उल्लेख पासरांनी केला. डॉक्टरांचं गाव म्हणजेच घारिवली गाव आणि नक्कीच 22 पेक्षा जास्त डॉक्टर या गावामध्ये नक्कीच. आणि पहिले डॉक्टर आपण पाहिले तर संजय पाटील आणि माझंही मी भाग्य समजतो बासर की मी त्यांच्यासोबत काम केलं. जे पहिले डॉक्टर आहेत घारिवलीचे संजय पाटील ENT स्पेशलिस्ट. येस म्हणजे आम्हाला जर फर्स्ट एडची लागली तर नितीन करणला आतमध्ये पाठवायला हरकत नाही. नक्कीच सर आपण पाहतोय बोलूया मॅचच्या दिशेने 4 षटकात थोडंसं स्पीडअप करा. जास्त चर्चा नको. बॅट्समनलाही विनंती असेल आणि फिल्डिंग करणारी टीम मानेरी टीम आपल्याला सूचना असेल टॉससाठी उपस्थित राहायचे. जुनियर डोंबिवलीचे कॅप्टन आणि खंबाळपाड्याचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. हरीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. चला हरीश थोडंसं जास्त वेळ घेऊ नका प्लीज. या सूचना मी सातत्याने का देतो की 9 सामने बाजाराने उल्लेख केला मगाशी की 9 सामने कव्हर करणं गरजेचं आहे. काल 7 सामने कव्हर केले त्यामुळे 2 सामने बॅलन्स राहिलेत. पहिला दिवस होता स्पर्धेचा. हरीश हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने येत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. म्हणजे नितीन आरोग्य धनसंपदा म्हणजे फिजिकल आणि मेंटल फिटनेस बघायला मिळणारच गारिवलीमध्ये. 47 धावा झाले. ऋतिकेश चांगली बॅटिंग करते या मॅचमध्ये. 7 चेंडूचा खेळ त्यांनी केला. 18 वरती तो बॅटिंग करतोय आतापर्यंत. डावखुळा त्याचा फलंदाज आहे गोलंदाज हरीश. हा चेंडू पंचाने नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंग कदाचित आपल्याला पाहायला मिळते हरीश भोईरच्या माध्यमातून. त्यामुळे येणारा चेंडू नक्कीच फ्रीट असेल. हो नक्कीच कारण ओव्हरस्टेपिंग तर केलंच परत वाईट पण किती बाहेर विकेट किपरने तुम्ही पाहिलं लेफ्ट साईडला त्याने किपरने तो कलेक्ट केला होता. तर कधी कधी असे चेंडू पडतात आपण पाहिलं फ्री हिट या ठिकाणी सिग्नल करत असताना अंपायर. नक्कीच आपण पाहतोय 48 धावा धापलगावती पाहायला मिळत आहेत. ऋतिकेशला आपण पाहतोय. ऋतिकेश सुद्धा बाळसर डॉक्टरच आहेत आणि आता मात्र मॅच ते खेळत आहेत. मोठा फटका खेळायचा होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या 49. हातावरती नियंत्रण नाहीये बाळसर आपण पाहिलं तर गोलंदाज हरीश भोईर स्वतः कॅप्टन आहेत मानेरी टीमचे. कसं आहे लेफ्ट हँडर खेळतोय आणि तिथे बॉलर टाकतोय तो राईट आर्म होते. तुम्हाला ऑफ स्टंप मिडल स्टंप लेग स्टंप पकडावंच लागेल. तुम्ही जरा जरी बाहेर गेलात तर पंच सूट देणार नाही तुम्हाला. नक्कीच आणि फ्रीट कंटिन्यू असेल. आपण पाहिलं तर नो बॉल नंतर वाईड आलाय त्यामुळे फ्रीट कंटिन्यू. हाही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. हाही चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. म्हणजे हातावरती नियंत्रण नाही. मी मगाशीच उल्लेख केला हरेशच्या कारण की फ्रीट कंटिन्यू असेल. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झालेत. पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिलं तर 50चं टार्गेट मागच्या मॅचमध्ये होता बाळासर मात्र 50 धावा पहिल्यांदा आजच्या दिवसात प्रथमच पूर्ण झालेत. हो आता नवीन विक्रम आजच्या दिवसात इथे बघायला मिळेल. त्याचा हायएस्ट स्कोर या स्पर्धेतला 84 आहे. मात्र इथे बघायचं आहे नवीन विक्रम आजच्या दिवशी किती मोठा स्कोर इथे उभा राहतो. नक्कीच फ्रीट कंटिन्यू असेल आणि एका बॉलमध्ये 7 रन्स हरीशने आतापर्यंत खर्च केलेत. हरीश उंबारली गाव एंडकडून गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कार्पेटच्या साईडने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये वेगाने आलेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आपल्या पाहायला मिळते. मॅग्निफिसंट थ्रो ऋषी याच्या मार्फत. पॅरल थ्रो बघायला मिळतात. प्रसाद पॅरल थ्रो फार कमी दुर्मिळ बघायला मिळतात आपल्याला. एका काळामध्ये टेनिस विश्वामध्ये मागे जर मी बळलो तर मला वाटतं तिसरा बॅट ग्राउंडिंग झाली की नाही हे चेक करायचे. उमेश सरांचा इशारा आलाय. येस रिव्ह्यू घेण्यात आले कारण रनआउट आणि बीमरला आहे तर तो आपण बघतोय या ठिकाणी पंचांनी रेफर केलं की बॅट ग्राउंड केलं की नाही. त्या थर्ड अंपायरला बघायला लागेल. ज्या वेळेला यष्टी उद्ध्वस्त करण्यात आली त्या वेळेला बॅट ग्राउंड झाले की नाही लाईनच्या आतमध्ये ते त्या ठिकाणी बघावं लागेल. सेकंड रन लक्षात घ्या. एक शॉर्ट रन आहे की नाही ते चेक करायचं ना. तेच चेक करायचं आहे का. फाईन. शॉट आहे की नाही म्हणजे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅटने टेकवले की नाही बॅट्समॅनने बॅट ते बघायचं आहे. बघा भरपूर लोकांना एक गोष्ट माहिती नाही. मी थोडासा हायलाईट करतो तुमच्या नॉलेजमध्ये. जी पॉपिंग क्रीजची लाईन असते
त्याच्या इनसाईड एजला तुम्ही बॅट टेकवायला पाहिजे. सुरक्षित काय, डायरेक्ट आतमध्ये टेकवणं. आपण काय करतो, ऑन दी लाईन टेकवून कधी भरपूर वेळा धावतो. नियम काय सांगता, इनसाइड एज ऑफ द पॉपिंग क्रूज, तिथे तुम्ही बघू शकता. बघा बॅट कुठे टेकली बघूया आपण, कुठे टेकली आहे. येस येस, इट इज अ रन, इट इज अ रन. थँक्यू अंपायर, रेफर करायला सांगितलं त्यांनी. टेक्नॉलॉजी आहे तर यूज का नाही करायचं, तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 52 वरती. 52 धावा धापळकोती लागलेत घारिवली संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना. इथे बॅटची कडा लागली, फलंदाज बाद होईल. एष्ट्यांच्या मागे एक सुंदर जेल टिपलाय. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम घारिवलीला. नक्कीच नक्कीच खूप चांगलं संगीत आपण बघतोय. नेहमीच ज्या चर्चेची स्पर्धा असते आणि तेच नक्कीच टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं. हरीशला अखेर विकेट मिळाली आहे. 9 रन्स त्यांनी खर्च केलेत. आता बॅटिंग करण्यासाठी प्रसाद पाटील आलेत. 7व्या क्रमांकावरती हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ओव्हर द वेस्ट आपण पाहतोय. ते मिळणारा चेंडू फ्रीट असेल आणि 1+1 2 धावाही मिळतील. बाजूला आपण पाहतोय 54 54 धावा झालेत, 5 विकेट गमावलेत आणि आता येणारा चेंडू फ्रीट आहे. नक्कीच नक्कीच आजच्या दिवसातलं उच्चांक या ठिकाणी 54 पर्यंत आपण बघतोय. त्या ठिकाणी फ्री हिट आहे आणि या फ्री हिटला बॅट्समन कसं कॅपिटलाइज करतो, कारण लक्षात घ्या फ्री हिटमध्ये कॅचआउट किंवा रनआउट रनआउट असतो, कॅचआउट किंवा बोल्ड नसतो. त्यामुळे त्याला कॅपिटलाइज कसं करतो ते बघावं लागेल. सेकंडला जयेश. फ्रीटचा बॉल होता, त्याचा फायदा पुरेपूर उचललाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. येस, मोठं षटक झालं शेवटचं आणि धावसंख्या सुद्धा आपण बघतोय 60 पर्यंत पोहोचली. बोला नितीन. नक्कीच षटकार आलाय परेश पाटीलच्या बॅटमधून. परेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 60 वरती पोहोचली. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत घारिवली संघाच्या. हरीशचं षटक थोडंसं मागणं आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश उंबरली गाव एंडकडून राईट मोर द विकेट. हाही फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. परेश पाटीलची खेळ इथे समाप्त होईल. 60 वरती लागणारा 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये घारिवली टीमला. भरपूर दिवसांतर राम पाटील सुद्धा कमबॅक करतायत घारिवली संघामध्ये. एका आपण पाहिलं त्यांचे बंधुराज वसंत पाटील यांचा मी उल्लेख करेल. एक लेजंड क्रिकेटर, सध्या 40+ क्रिकेट ते खेळत आहेत. राम पाटील सुद्धा व्हेरी गुड प्लेयर, अतिशय चांगले रेकॉर्ड्स आहेत त्याचे हिस्ट्रीमध्ये. बघायचं एक चेंडू बाकी आहे, या चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी घारिवली कुठे आहेत. तर रन्स मात्र चांगले उभारलेत, कारण आजच्या दिवसात पहिल्यांदाच 60 धावा बघायला मिळाल्या. नक्की 60 वरती 6 विकेट गेलेत. तर विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे. स्ट्रायकिंगला राम आहेत आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाले गोलंदाज हरीश. शॉर्ट लेनचा चेंडू होता, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि एक सुंदर झेल टिपलाय. फटका चांगला होता, मात्र टायमिंग झालं नाहीये आणि एक सुंदर झेल तिथे टिपलाय ऋषिकेश भोईरने. फलंदाज बाद. 60 वरती लागणारा हा 7वा धक्का.
61 धावांचा पाठलाग करायचा ज्यावेळी मॅच सुरू होईल या धावांचा 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल ऐकूया प्रसादजी परब सरांचा आवाज. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत करणजी काळन. चेक. दिवस दुसरा 20वा पर्व भारत टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. दुसऱ्या दिवसाचा 5वा सामना तुमच्या भेटीला येईल. जुनी डोंबिवली विरुद्ध खंबालपाडा. दोन्ही संघांचे कर्णधार या पण टॉस साठी. दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. केसरचे उद्योगपती आदरणीय साईनाथजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. आपण टॉस बॉक्स मध्ये या. जुनी डोंबिवलीचे कर्णधार. जुनी डोंबिवली विरुद्ध खंबालपाडा. मॅच नंबर 5. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येतात. दोघांचंही स्वागत आहे. खंबालपाडा विरुद्ध जुनी डोंबिवली. आदरणीय साईनाथजी भोईर साहेब घेसर यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असा कॉल आहे. जुनी डोंबिवलीने टॉस जिंकलाय. मान्यवरांचा आभार आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग कॅप्टनला हा कॉइन देत आहोत. फक्त डिसिजन सांगा. जुनी डोंबिवलीने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे. काही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मंचावरती. आदरणीय रवी ढगे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय रवी ढगे साहेब. या सन्मानासाठी विनंती करेन कार्यसम्राट सरपंच योगेशदा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण रवी ढगे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर उपविभाग अध्यक्ष नागाव विक्रमजी माई यांना विनंती असेल. विक्रमजी माई नागाव उपविभाग अध्यक्ष. त्याचबरोबर पिंपरीचे आदरणीय प्रशांतजी जाधव. उपविभाग अध्यक्ष नागाव विक्रम माई. पिंपरीचे आदरणीय प्रशांत जाधव. या सर्वांना विनंती असेल आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शाखा अध्यक्ष पिंपरी नितीनजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होईल. पत्रकार बंधू विनोदजी वास्कर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. विभाग अध्यक्ष शेगाव शरदजी पाटील. विभाग अध्यक्ष शेगाव भरतजी पाटील. त्याचबरोबर शाखा अध्यक्ष अमरजी भोईर. आणि त्याचबरोबर शाखा अध्यक्ष नितिकेशजी पाटील. पंचांसाठी सूचना आहे सत्कारी ते होत राहतील. आपण सामना सुरू करावा. शाखाध्यक्ष नितिकेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. अमरजी भोईर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्याचबरोबर नितीनजी जाधव पिंपरीचे शाखाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होईल. प्राऊड ऑफ डोंबिवली नामांकित क्रिकेटपटू निलेशजी म्हात्रे यांचे आगमन झालेलं आणि त्याचबरोबर नगरसेवक साईदादा शेलार यांचे आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये खंबालपाड्याच्या विरुद्ध जुनी डोंबिवली संघ पाहायला मिळेल. टॉस जिंकून जुनी डोंबिवलीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या सन्मानाबरोबरच आपण वळूया त्या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. प्रसादजी परब सरांना ऐकूया. थँक्यू सो मच करण. थँक्यू सो मच नितीन. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. 61 टू विन हे टार्गेट आहे. शॉर्ट ऑफ लेन होता. उचलल्या चेंडूला स्लॉग हिट. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर सीमारेषे बाहेर रोहित शर्मा स्टँडच्या समोर उत्तुंग टोले जंग षटकार.
आणि धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे तो 61. 12.20च्या गतीने बॅटिंग तर करायची आहे. आणि पॉवर प्ले असा एक घटक असतो किंवा असा एक वेळ असते की त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याची संधी असते. कारण 2 खेळाडू पहिल्या पॉवर प्लेमध्ये सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतो की 3 खेळाडू असतात. अशा मुवमेंटला धावा इथे मात्र येतात आणि ती मात्र सुरुवात केली आहे ती विशाल भोईरने. ओरबी जोधा अप्रतिम डिलिव्हरी कमबॅक करत असताना पुढचा चेंडू हा ब्लॉक करून घेतला बॅट्समनने स्वतःला. थोडासा बॅकफुटला थांबला चेंडू आपण बघतो ऑप्शनच्या थोडासा बाहेर. वाईड यॉर्कर. जितू पाटील टीम फ्रॉम घारिवली आपण बघतोय बॅटिंग ऑगलिंगसाठी गोलंदाजी करतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिलं. ऑन साईडला दिशा दिली फक्त दिशा दिली या चेंडूला. टायमिंग बघा किती बेमिसाल आहे. खूप सुंदर फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. तर एक पारितोषिक आलंय नितीन मला माहिती देतोय. दीपक बोरे यांच्याकडून बेतबडे जे आहेत त्यांच्याकडे पारितोषिक आले माणेरे संघासाठी. 3 चेंडू जर 3 षटकार कुठलाही फलंदाज मारतोय तर चक्क 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल दीपक बेतबडे यांच्याकडून. षटकार त्यानंतर चौकार चांगली बॅटिंग आपण बघतोय विशाल भोईरकडून. चांगली सुरुवात. फुलटॉस आहे. फटका बघा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप लांब लचक आणि पंचांच्या नो बॉल. या बोनसच्या तब्बल 7 धावा धावफलकावर. धावसंख्या 17. फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं हे प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी आणि हेदुटण्याच्या या क्रीडांगणावर या संकुलामध्ये मात्र ही पर्वणी विशाल घेऊन आलाय. काय बॅटिंग केले. डॉमिनेट हा जो शब्द आहे ना हा शब्द बघा काय असतो. डॉमिनेट केले. पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार. पुढचा चेंडू भेटला ओव्हर द वेस्ट त्याला सुद्धा मात्र चांगली दिशा दिली. पाठवून दिलं थेट सीमारेषेबाहेर. रबर स्टॅम्प शॉट दाखवला आणि हा दबाव अजूनही कायम आहे तो म्हणजे गोलंदाज जितूवर. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट आपण बघतोय. इथे मात्र धावसंख्या धावफलकात तब्बल 17 धावा. डावखुरे खेळाडू नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि जेव्हा क्रिकेटच्या विश्वात येतात ती ताकद अजूनही द्विगुणित होते. ती पॉवर आपण बघतोय विशाल भोईरच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट बॅटिंग. डॉमिनेटिंग स्टार्ट. एक फ्लाइंग स्टार्ट. एक स्वप्नवत सुरुवात आपल्या संघाला जितूच्या विरुद्ध घारुली संघाच्या विरुद्ध करून दिली आहे याच विशालने. ओव्हरपिच होता. फ्री हिट होता चेंडू आणि आबा बघू शकता तुम्ही तिथे झेलच होता पण त्या ठिकाणी फटका जणू काय चटका लागला आणि चेंडू निघून गेला सीमारेषेबाहेर. षटकार. दोन चेंडू 2 षटकार तर मारलेत. दीपक बोरे यांनी एक पारदर्शी निषेध त्यांनी अनाऊन्स केलं होतं 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बघायचं. 2 षटकार तर मारलेत. धावसंख्या आपण बघतो धावफलकावर 23 धावा 23 पहिल्या षटकात. तब्बल 23 धावा पॉवर प्ले मध्ये खास करून पहिल्या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चांगला बाउन्स चांगला राईस चांगला कमबॅक केलंय पुढच्या चेंडूवर आणि इथे मात्र बघतो की थोडंसं थांबवलंय स्ट्रायकिंग एंडला विशालला. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या शब्दामधला किंवा क्रिकेटच्या परिभाषेमधला जो सगळ्यात जुना शब्द आहे झंझावात तो झंझावात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतोय. क्या बात आहे प्रसाद. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन जितू. हा चेंडू स्टिअर करायचा प्रयत्न होता. थोडासा दूर ठेवला ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. वाईड बॉल. दबाव जितूवर पुन्हा एकदा बघायला मिळतोय. असं वाटतं की जितूने कमबॅक केलं होतं मागच्या चेंडूवर पण हा चेंडू आपण बघतोय की ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न पण तेवढंच मी कौतुक करेन विकेट किपरचं. काय चेंडू लगेचच ग्रीप केलं एसटीच्या मागे पण वाईड बॉल आहे. हा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. पुन्हा एकदा वाईड बॉल. दबाव घारिवली संघावर जितूवर हा दबाव. कारण तुम्ही जर स्ट्राईक गोलंदाज संघाचे पहिले गोलंदाजात सर्वप्रथम आपण बघतो की पावलेचं षटक टाकताय आणि जर तुमच्यावरच आक्रमण केलं तर बाकीच्या गोलंदाजावर दबाव येऊ शकतो आणि हे काम मात्र माणेरे संघाच्या आघाडीचे फलंदाज खास करून विशाल करतोय. प्रश्नच नाही. ऑन फायर. क्लासिक बॅटिंग. दोन्ही चेंडू ऑप्शनच्या बाहेर गेले. दोन्ही वाईड आपण बघतोय आतापर्यंत या इनिंगमध्ये.
थोडंसं महागडं षटकच म्हणावं लागेल. हा चेंडू पूल करायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, लिडिंग एज घेऊन चेंडू आपण बघतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, तिथे चूक होत नाहीये. याच दिशेने मात्र हा झेल देण्याचा प्रयत्न होता किंवा इथे विकेट काढण्याचा प्रयत्न होता जितूचा, तो मात्र यशस्वी होतोय. आणि पहिल्या षटकात धावा का होईना आपण बघतो की 25 धावा धावा फलकावर, पण विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिली आहे ती याच जितू पाटीलने. धावा फलकावर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. छोटीशी का होईना पण एक छोटी पण स्मॉल पण सगळ्यात महत्त्वाची उपयुक्त इनिंग आपण बघतोय ती विशाल भोईरची. का बॅटिंग केली, डॉमिनेट केलं अक्षरशः घारोली संघाच्या गोलंदाजांना, आघाडीच्या गोलंदाजांना. आणि फटकेबाजी आपण बघितली तर त्याच्या बॅटिंगमध्ये आपण बघितलं ते एकूण 3 षटकार त्याने ठोकले, 1 चौकार लगावला आणि वैयक्तिक 22 धावांचं योगदान देऊन तंबूत परतला. हरकत नाहीये, त्याची कामगिरी ॲज अ ओपनर बॅट्समन त्याने कामगिरी पार पाडली. बघायचं त्याची जागा घेतो त्याच्या आतमध्ये तो आशिष जोशी. षटक क्रमांक 2 मध्ये आता मात्र हेदूडने एंड कडनं पॉवर प्लेचं दुसरं चौकार वैयक्तिक 8 वर खेळतोय. संघाई धावसंख्या तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, तब्बल 33 धावा धावफलकावर. रिदममध्ये प्रॉब्लेम, रनवेमध्ये प्रॉब्लेम, पुन्हा आता मागे जावं लागेल ते सुजल पाटीलला, कारण विकेटला तुमच्याकडे एक ऑप्शन राहिला तेव्हा विकेट घेऊन तुम्ही दबाव टाकू शकता. पॉवर प्लेमध्ये खास करून तुम्हाला विकेट्स काढाव्याच लागतील. एक विकेट निश्चित आपण बघितली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जितूने काढली शेवटच्या चेंडूवर, पण तोपर्यंत बॅटिंगच्या माध्यमात आपण बघितलं तर फलंदाजी मात्र जबरदस्त केली ती विशाल भोईरने. पुन्हा आता पुढचा चेंडू आमच्यापासून थोडासा दूर जातोय सुजल पाटील. शॉर्ट आपले दोन चेंडू हवेमध्ये आहे, समोर उडवलाय क्षेत्ररक्षक काय लॉंग ऑनला, बघायचा चेंडू खाली तो जज करतोय, जजमेंट चुकलं त्याचं. लास्ट मोमेंटला चेंडू आतमध्ये ढकलला, रिलीफ फिल्डिंग बघायला मिळते, पण इथे 2 धावा काही रोखू शकत नाही हरेशच्या. चेंडू खूप उंच गेला होता. झेल कन्वर्ट होणं किंवा झेल पकडणं, ग्रीप करणं इम्पॉर्टंट असतं. जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, भाग पडतो खेळाडूंना फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी, झेल घेण्यात देण्यासाठी, त्या मोमेंटला झेल होणं गरजेचं आहे. स्कोर मोजन 35, 35 धावा धावफलकावर. पूर्वीच्या काळामध्ये हा शब्द एका वेगळ्याच गोष्टीसाठी शाळेमध्ये वापरला जायचा. 35. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय, मागे जातोय, तिथे सुद्धा वॅकंट एरिया, निर्जन स्थळी चेंडू जातोय आणि सीमारेषे बाहेर सुद्धा गेलाय. पंच कन्फर्म करतायत सीमारेषे बाहेर. आता मात्र इशारा आलाय त्यांचा, तो म्हणजेच चौकार. पूर्वीच्या काळी पालक हा शब्द वापरायचे, जर 100 पैकी जर 35 मार्क मिळत आहेत तर काठावर पास म्हणायचे, पण इथे मात्र बघायचं आहे काठावर पास नाही, आम्हाला फुल पास व्हायचं आहे. अशी बॅटिंग मानेरे संघाने मात्र आतापर्यंत दाखवली आहे आणि डॉमिनेट करतायत गोलंदाजांना. सुपर बॅटिंग, षटकार चौकारांची भाषा आतापर्यंत बोलली आहे. एकमेव असा फटका जिथे मात्र 2 धावा धावून आल्या होत्या, बाकीच्या सर्व चेंडूवर आपण षटकार आणि चौकारच बघितलेत.
नाही प्रश्नच नाही. क्लासिक बॅटिंग, सुंदर बॅटिंग, बदलापूरचे क्रिकेटचं या ठिकाणी एक्झिबिशन आपल्याला बघायला मिळतं. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स अशा पद्धतीने एंटरटेन करतायत प्रेक्षकांना. धावसंख्या 39 धावा धावफलकावर, एक गडी बाद. या षटकात आतापर्यंत आपण 3 चौकार, एक डबल अशा धावा बघितल्यात, त्या 14. लीडिंग एज आहे, चेंडू हवेमध्ये फ्लाय होते, मागे जातो चेंडू, खराब फिल्डिंग, त्या ठिकाणी कॅज्युअल अप्रोच, पुअर अप्रोच, पण कंट्रोल लगेचच मिळवला. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या पुढे गेली धावफलकात 39 धावा. जबरदस्त सुरुवात आल्या पावली आपण बघतोय की पहिल्याच षटकापासून ज्याप्रमाणे सेट झाले बॅट्समन आणि काय फटकेबाजी केली, ग्राउंडवर पोहोचले, बॅटिंगसाठी रेडी झाले आणि फटकेबाजीला सुरुवात करताना विशाल भोईरने एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिला. रिव्हर्स अटेम्प्ट आहे, थांबून एक्झिक्यूट केलाय, पॉज होता त्या ठिकाणी थोडासा, पण इथे मात्र मागे जाताना आपण बघतो की गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला सुद्धा मिळतंय. झेल थोडासा अवघड होता, कठीण होता, पण चेंडूला मात्र निश्चितच थोडंसं मात्र विश्रांती दिली, पॉज केलंय आणि तोपर्यंत आपण बघतो की पॉवर प्लेमध्ये धावा आले ते 41, एक गडी बाद. आता मात्र समीकरण जे आहे ते 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 61 पाठलाग सुरू आहे, म्हणजेच काय तर 18 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज. पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केले. खरंच अगोदर अटॅक केला होता विशाल बोईनी, याच्याकडून 3 षटकार, एक चौकार बघायला मिळाले. पहिल्या षटकात 25 धावा आल्या. हा सगळ्यात उच्चांक आहे प्रसाद. आतापर्यंत 30 धावा पॉवर प्लेमध्ये बघायला मिळाल्या. तो विक्रम त्यांनी तोडला. जितू पाटील आणि सुजल या दोन्ही गोलंदाजांचा समाचार घेत असताना तब्बल 41 धावा पॉवर प्लेमध्ये कुठनं. नक्कीच मल्लंगडचं क्रिकेट ब्राईट प्रॉस्पेक्ट्स आहे असं मी म्हणेन. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स फ्रॉम मल्लंगड. मगाशी आपण जे उल्लेख केला की म्हणजे टॉप 4मध्ये जर घारुली संघ पोहोचतोय तर काष्णदादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे जर तुम्ही सेमीफायनलमध्ये प्रवेश करताय घारुली संघासाठी. मगाशी सुद्धा उल्लेख झाला की घारुली गाव म्हणजेच डॉक्टरांचं गाव, 22पेक्षा जास्त डॉक्टर या गावामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर आपण उल्लेख करू तर म्हणजेच ज्या समालोचकांनी मात्र कल्याण ग्रामीणमध्ये स्वतःची छाप सोडली असा रोशन संते याचं सुद्धा गाव म्हणजेच घारुली गाव. 18 चेंडू शिल्लक आहेत, 20 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मानेरे संघाने आता मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे, अक्षरशः धुमाकूळ घातल्या फलंदाजांनी, बॅटिंग केली आहे, षटकार आणि चौकार हीच भाषा फक्त ते बोलतायत आणि हे चित्र बघायला मिळत आहे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होते तो ऋतिकेश करसन पाटील. हा सुद्धा डॉक्टरच आहे. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरकवतोय, चेंडू ते कव्हर करतोय, तोपर्यंत एकच धाव. सगळ्यात म्हणजे तिसऱ्या पंचाकडे निर्णय दिलेला आहे. ओव्हर द वेस्ट साठी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. नाही, एक प्रसाद सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे ठळकपणे प्रेक्षकांना सांगायला लागेल. आत्तापर्यंत जेवढ्या ग्रामीणच्या संघांना पाहिलं त्याच्यामधला हा मल्लंगडचा जो संघ आहे तो सगळ्यात वेगवान दावा करणारा संघ आहे. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. बघायचं तिसऱ्या पंचाचा निर्णय इथे काय येतोय. मी जसा उल्लेख केला की डॉक्टरांचं गाव आहे, त्याचबरोबर आमचे समालोचक रोशन संत यांचं सुद्धा गाव आहे, पण त्याच गावामध्ये अत्यंत अनुभवी आणि खूप जुने समालोचक पंडित पाटील यांचं सुद्धा गाव म्हणजेच घारुली गाव. येस येस, एकदम परफेक्ट म्हणाला. वन ऑफ द लिजंड कॉमेंटेटर ऑफ कल्याण डोंबिवली. तर बघायचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय काय होतोय. चेंडू जेव्हा फलफलंदाने कनेक्ट केला, खेळला, तेव्हा त्याची पोझिशन काय होती, क्रीजच्या बाहेर होता की नाही, चेंडू एक्झॅक्टली कुठे त्याने कनेक्ट केला, ओव्हर द वेस्ट होता की नाही, आणि यासाठीच पंचांनी तो निर्णय सोपवला आहे तिसऱ्या पंचांकडे. पंचांनी सुद्धा खूप चांगली भूमिका बजावली आहे. खूप मोठी जबाबदारी घेऊन JP पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. जय पवार आहे, उमेश केणे, सादिक राजापूरकर, खास करून पुण्याहून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेले म्हणजे अमर साठे यांचा सुद्धा मी इथे मात्र उल्लेख करेन. गुड जॉब फ्रॉम ऑल द ऑफिशियल्स टिल नाव. अतिशय सुंदर काम केलं आहे. अनुभव आहे, तो अनुभव या ठिकाणी क्रुशियल स्टेजमध्ये सुद्धा दाखवला आहे. जिथे टेक्नॉलॉजी गरज आहे तिथे टेक्नॉलॉजीचा वापर त्याने केला आहे. कारण रिव्ह्यू सिस्टम जे देण्यात आले ते भीमर आणि रनआउटसाठी आहे आणि त्याचाही उपयोग आपण या ठिकाणी करतोय. बघा, आज आपण सादिकला ॲज अ ऑफिशियल म्हणून या स्पर्धेमध्ये बघतोय सर. एक काळ असा होता की जेव्हा लकी चौधरी म्हणजे लक्ष्मण चौधरी यांचा संघ आर्यन या संघाच्या माध्यमातून नाशिकचा संघ जेव्हा सादिक राजापूरकरने इथे आणला होता आणि डिंगडॉंगच्या विरुद्ध ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली होती, म्हणजे एक ॲज अ प्लेअर म्हणून सुद्धा तो या स्पर्धेमध्ये खेळलाय. आणि आता मध्ये बघू शकता की केवढी मोठी अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी की तो ॲज अंपायर म्हणून त्या स्पर्धेमध्ये काम पाहतोय. नक्कीच व्हेरी अग्रेसिव्ह डेंजर मॅन सादिक राजापूरकर. कारण त्याचा तो तरुणपणातला काळ जर बघितला तर सामन्याला कलाटणी देण्याचे विकेट किपर कम बॅट्समॅन आणि मॅग्निफिसंट प्लेअर, मॅग्निफिसंट ह्युमन बिईंग, गुड फ्रेंड. आणि आज ऑफिशियल म्हणून मी थोड्या वेळा दिवसापूर्वी फोन जेव्हा केला तेव्हा फेअर आहे, पंचांच्या माहितीसाठी फेअर आहे, इट इज अ फेअर.
फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आपण बघूया. धावफलकाचे अंकी जरी मला सांगतात राजेश, आमचे जे हेड स्कोरर आहेत 42. लॉफ्टेड स्ट्रोक, वॅकंट एरिया, गॅप खूप मोठा आहे, फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल. प्रवीण आमरे स्टँडमध्ये, चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. प्रवीण आमरे यांनी स्पर्धेमध्ये आतापर्यंत या स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 वेळा हजेरी लावली आहे ॲज अ गेस्ट म्हणून. हा चेंडू फुल टॉस होता. ऑप्शनच्या बाहेर आपण बघितलं, ठेवलं या ठिकाणी हरेशसाठी हा चेंडू, आणि चेंडू सरळ दादून निघून जातो, म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट प्लेअर, द्रोणाचार्य पुरस्कार विजय रमाकांत आचरेकर सर यांचे शिष्य, साऊथ आफ्रिकेच्या समोर केलेली सेंचुरी प्रवीणची कधीच विसरली. मला तर ग्रेट प्लेअर, आणि ते सुद्धा डेब्यूमध्ये पहिलाच सामना खेळत असताना सेंचुरी. अप्रतिम चेंडू होता, ब्लॉकमध्ये चेंडू होता, पण खूप चांगला आपण बघतोय की चांगला रिस्ट फटका बघायला मिळतोय, कॉपी बुक स्टाईल फटका बघायला मिळतोय, कार्पेट शॉट सुद्धा बघायला मिळाला. खूप सुंदर फटका, जेवढा खोलवर टपायचा चेंडू होता. मी खरं त्या मुवमेंटला गोलंदाजाचं मी सुद्धा कौतुक करेन की चेंडू खोलवर टपायचा होता, यॉर्क लाईन्स होता, पण काय त्याला रिस्ट वर्क दाखवत असताना चेंडूला एक्झिक्यूट केलाय. आपण बघतोय ते म्हणजे कार्पेट शॉट ऑफर केला तो हरेश भोईरने. हरेश खेळतो वैयक्तिक 23 वर. समीकरण आपण बघतोय की 14 चेंडू शिल्लक आहेत, 11 धाब्यांची गरज. फटका बनवायचा होता, फॉलिंग स्वीप पूर्णपणे कोसळला, ऑप्शनच्या बाहेर आला, शफल झाला होता की हा चेंडू मात्र मागे पाठवायचा होता लॉंग लेग फाईन लेग मध्ये, पण टायमिंग जुळलं नाही, पूर्णपणे कोसळला, पण तिथे मात्र निर्धाव चेंडू. फॉलिंग स्वीप. एक मात्र मी हरीशचं कौतुक करेन, विशाल बाद झाल्यानंतर सगळे सूत्र हातात घेतल्यानंतर काय बॅटिंग करतायत, जबरदस्त फायटिंग स्पिरिट आहे त्यांच्याकडे. हे जसं शारजामध्ये एकदा सँड सायक्लोन आलं होतं, तसं सँड सायक्लोन या ठिकाणी येत असताना. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम. बरोबर बघितलं की बॅट्समनने पवित्रा चेंज केला होता, आणि जसं बघितलं की बॅट्समनने पवित्रा चेंज केलाय, कुठे पोझिशन एक्झॅक्टली काय बघितली, फलंदाज कुठे येतोय, आणि त्या ठिकाणी चेंडू लगेच डिलिव्हर केला. थोडासा वाईड यॉर्कर होता, कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चित करतोय म्हणजे ऋतिकेश पाटील. आणि आपण बघतोय की 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांवर धावसंख्या, धावफलकावर 50 आणि 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. एक चांगला कंट्रोल केलं ऋतिकेशने, कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपल्यामध्ये 41 धावा गेल्यानंतर खूप प्रेशर असतो तिसरा बॉलर जो येतो त्याला गोलंदाजी करण्याचा, मात्र तो प्रेशर चांगला हँडल केलाय. यावेळी आपण नितीन काळांकडे काही सन्मान इथे मात्र आहेत, बाकी ते आपण करून घ्या कारण ड्रिंक ब्रेक आहे. तर पद्माकर भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते शाखाध्यक्ष घनश्याम पाटील इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. तर या घनश्याम पाटील साहेब यांचा सत्कार इथे केला जाईल. शाखाध्यक्ष आहेत नक्कीच पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. एकच वाळसर सत्कार आहे तो आपण करतोय. लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत. तिथे सज्जेद प्रसादजी परब सरांना तुम्ही पाहता, आणि एक लेजंड समालोचक बाळासरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकतायत. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच मिळतो. ज्यावेळी पहिल्यांदाच 2020 ज्यावेळी मी समालोचन केलं स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतीचे, माझं पहिलं वर्ष होतं. माझं खूप पाठबळ प्रसादजी परब सरांचा मी उल्लेख करेल, त्यानंतर बाळासरांचा मी उल्लेख करेल. खूप चांगलं मार्गदर्शन नेहमीच त्यांचं मिळत असतं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच नितीन. अशीच प्रगती होत राहू दे तुझ्याकडनं, आणि अपेक्षा करतो निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक चांगला समालोचक म्हणून सुद्धा नितीन, आणि अनेक कल्याण डुबलीच्या क्रिकेटमध्ये सर मोठ्या प्रमाणात मागणी नितीनला असते, आणि नितीनने त्याने मात्र प्रूव्ह करून दाखवले. नक्कीच, आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे सगळ्या गावातल्या मान्यवरांची ओळख परफेक्ट त्याला माहिती असते, हे ते नेहमी सांगत असतात. ही गोष्ट मी पाहिलं. बघायचं आहे 12 चेंडू शिल्लक आहेत, 11 धाव्यांची गरज आहे, क्लोज मॅच आलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की एकच विकेट गमावली आतापर्यंत ती मानेरे संघाने. जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी, कुछ पल बाद कदमों में मंजिल भी होगी. बघायचं आता मात्र कोणाच्या संघाच्या खात्यामध्ये हा जाईल तो विजय. क्लोज मॅच. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्गावर सुजल संते. ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता, खूप चांगला फटका सजवला आहे. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्राच्या काय थोडासा फंबल झाला, त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण होतील. गुड रनिंग. कॉन्फिडन्स बघा फलंदाजीमध्ये, मारणे संघाचा कॉन्फिडन्स बघा. एकच विकेट गमावले, त्यामुळे निश्चितच त्यांच्यावर एवढा दबाव नाही, एवढा मोठा काही प्रेशर नाही आहे, कारण त्यांच्याकडे अजून चांगले फलंदाज त्यांच्या पॅव्हलियनमध्ये बसले आहेत, त्यांच्या भात्यामध्ये चांगले फटके सुद्धा आहेत, आणि ते डिलिव्हर करून दाखवत आहेत सुद्धा. नक्कीच किलिंग इन्स्टंट टीम आहे, लढावृत्तीचा संघ आहे.
11 चेंडू शिल्लक, 9 धाव्यांची गरज. आशिष जोशी ऑन स्ट्राईक. खूप वेळानंतर स्ट्राईक मिळाला आशिषला. सुजल संते पुढचा चेंडू घेऊन. राऊंड विकेट इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये मिसटाइम झाला. फटका क्षेत्रात तिथे जज करतोय. विकेट काढली आहे सुजय संतेने, जे मात्र दोन्ही फलंदाज सेट होते. दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती आणि ती पार्टनरशिप इथे तोडली आहे आणि सुजल संतेला मिळते ती विकेट. पाटील स्मृती चषक स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक डोंबिवलीची शान आहे, क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला, षटकारांचा पाऊस तुफान झाला. क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला अरे आला रे आला. स्वर्गीय रतन बुवा Thank you. स्मृती चषक. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. थँक्यू सो मच DJ हंश, चंद्रकांत फुटाणे, विशू याचं आगमन झालं आहे. ऋषी ऑनलाय, नवीन फलंदाज ऋषी भोईर. हो, हा चेंडू थोडासा ओव्हरपिच होता. बॅट्समनला बघितलं, थोडासा शफल झाला आहे. अजून त्याच्या बाहेर आपण बघतो की चेंडू ते पिचिंग केला आणि आता मात्र रन बॉल इक्वेशनवर मॅच आणून ठेवली आहे ती सुजल संतेने. चांगला चेंडू हाताळला, खूप चांगला चेंडू हाताळला. बॅट्समन आल्याचं पण त्याचं स्वागत केलं आहे ऋषीचं. रन बॉल इक्वेशन. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी माणेरे संघाला. सुजलच्या पुन्हा रणनीती प्रॉब्लेम पुन्हा मागे जातोय. रिदम थोडासा चुकला, त्यामुळे पुन्हा तो आपल्या जागेवर जातो कुठे चेंडू टाकण्यासाठी. कारण जो उल्लेख होत होता की चेंडू टाकत असताना आपण जर बघितलं तर रनवे चुकला, तर रिदम चुकला, तर चेंडू चुकीचा पडू शकतो आणि चुकीच्या चेंडूवर मोठे फटके सुद्धा येऊ शकतात. म्हणून थांबतायत गोलंदाज. सुजल फुल टॉस होता हा चेंडू, समजू शकला नाही फलंदाज. विकेट किपरकडून चूक झाली आणि आपण बघतो की ते मात्र लगेचच दोन्ही फलंदाजांनी आपलं स्ट्राईक रोटेट केलं, क्रीज चेंज केलं, एकदा तिथे कंप्लीट केली. बॅटची हलकीशी आतलीकडे होती, मागे घेत जातोय चेंडू. विकेट किपर बीट झाला आणि एक धाव कंप्लीट करून दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहेत. आता मात्र पुन्हा एकदा तेच इक्वेशन आहे, 8 चेंडू आणि 8 धावा, रन बॉल इक्वेशन. आता मात्र बघायचं आहे सुजल संते इथे अजून एक विकेट काढणार की आता मात्र फलंदाजीला आपण बघतोय स्ट्रायकिंग स्वतः कॅप्टन हरेश भोईर मॅच फिनिश करणार. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये, कारण क्लोज मॅच मगाशीच उल्लेख केला की दोन्ही संघ एकमेकांसमोर मात्र 2 हात करत असताना अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये पहिल्याच फेरीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर. स्लोअर 1 चेंडू, गती परिवर्तन सेट केले पण ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न होता इनसाइड आउटच्या माध्यमातून. कव्हर्सला आपण बघतोय ऑलरेडी खेळाडू आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, लॉंग ऑनला आहे, वाडिशला थोडा आपण बघतोय, मिड विकेटला एक खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेगमध्ये हे 3 खेळाडू आपण बघतोय ऑन साईडला पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव टार्गेटमधली कमी झाली आहे कारण वाईड आला आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत, 7 धाव्यांची गरज. हा फटका बघूया. मागे खेळायचा प्रयत्न होता की ज्या ठिकाणी वॅकंट एरिया निर्जन स्थळ आहे ते मागे जातो चेंडू. पंचांचा इशारा आपण बघतोय की लेग बाईटचा येतोय, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव ॲड केली जाईल. हळूहळू विजयाच्या समीप इथे वाटचाल करतोय माणेरे संघ. हरेश भोईर वैयक्तिक खेळतोय 11 चेंडूमध्ये 23 धावेंवर, तर ऋषी भोईर जो मगाच्या आतमध्ये मगाशी झालाय 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धावेवर तो खेळतो आहे. फुल टॉस आहे, हवेमध्ये चेंडू शतशक तिथे आहे आणि ओढ कॅच. दिस इज अ परफेक्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट असं मी म्हणेन. काय झेल टिपलाय, काय कॅच पकडला आहे प्रज्वल पाटील. अप्रतिम झेल. आपण एक पिक्चर बघितला होता उडता पंजाब, इथे मात्र उडता प्रज्वल. मॅग्निफिसंट कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. चांगल्या पटक्याला चांगल्या कॅचमध्ये कन्वर्ट करणं नक्कीच प्रज्वलकडून शिकायला पाहिजे या ठिकाणी. खूप सुंदर कॅच. कारण असं वाटत नव्हतं, मला वाटलं बाउंड्री जाईल असं मला वाटलं होतं, मात्र प्रज्वलने त्या चांगल्या फटक्याला चांगल्या कॅचमध्ये खूप सुंदर पद्धतीने कन्वर्ट केलंय. निश्चित अप्रतिम झेल टिपलाय. रिप्ले बघा, रिप्ले बघा. बघा कसा उडी मारलाय त्यांनी. एखादं स्विमिंग पूलमध्ये उडी मारत असं सूर मारत असताना तो जेल उचललाय. पोझिशन बघा किती सुंदर ती बघा, बघू शकता पुन्हा तसं स्क्रीनवर.
झेल पकडल्यानंतर तो पूर्णपणे आपण बघतोय डाऊन द ग्राउंड आला, पण हातातला झेल मात्र सुटू दिला नाही. काय बॉडी बॅलन्स होतं त्या ठिकाणी. जखम होऊ दे, मला हरकत नाहीये, पण ती जखम जर माझ्या संघाला विजय मिळून देत असेल ना, त्या जखमेचा मला अजिबात त्रास होणार नाही. प्रश्नच नाही. गारुलीस बॅक, कारण सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये 41 धावा झाल्यानंतर त्यांनी सामना बॅलन्स करायचा प्रयत्न करतायत सातत्याने. आता आपण बघतोय 7 चेंडू 6 धावा सामना बॅलन्स केले त्यांनी. आता बघायचं त्यांचे गोलंदाज काय या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 41 धावा कुठल्या गेल्या. नंतरच्या 2 षटकात आपण बघूया संघाची धावसंख्या झाली 55, म्हणजे नंतरच्या 2 षटकात फक्त प्रसाद 14 धावा आल्या. त्यामुळे 6 चेंडू म्हणजे गारिवली कमबॅक करतोय. आता 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. ऑल द बेस्ट टू गारिवली आणि ऑल द बेस्ट टू मनेरे. खूप सुंदर खेळत आहेत आणि मल्लंगडचं क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे, या बाबतीत कुठेही शंका नाही. 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. घबरा के पीछे हटे ऐसे हम नाही, कोशिश करके हारे तो कोई गम नाही. आणि ते प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत. प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही जिद्द आणि चिकाटी दाखवत असताना सामना जिंकणार, आणि हा प्रयत्न घारिवली आणि मानेरे 2 संघ एकमेकांसमोर करत असताना 6 चेंडू 6 धावेंची गरज आहे. फुलटॉस आहे, समोर एक्झिक्यूट केला आहे लॉंग ऑनला, पण हा चेंडू आपण बघतोय फिनिश होतो आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये चेंडू गेला आहे सीमारेषेबाहेर. षटकार. या आपण सामन्यावरचा पुरस्कार आपण लगेचच जाहीर करूया. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स फ्रॉम मल्लंगड. अतिशय सुंदर सुरुवातच खूप सुंदर केली होती मैदानावरती. विशाल भोईर यांनी पहिल्याच षटकामध्ये तब्बल अटॅकिंग बॅटिंग करत असताना 25 धावा कुठल्या होत्या. आणि आपण बघतोय हरीश भोईर यांनी 16 धावा देत असताना 3 गडी बाद केले होते. तर मॅन ऑफ द मॅच आहेत हरीश भोईर यांनी यावं व्यासपीठावर. असं सामनावीरचं पारितोषिक स्वीकार. दोन्ही संघ गारिवली आणि तसंच आपण मानेरे एकमेकांना भेटत असताना ही स्पिरिट ऑफ क्रिकेट आहे. ICCचं घोषवाक्य ते दाखवत असताना डिसिप्लिन या ठिकाणी. आणि या डिसिप्लिनसाठी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकवर आम्ही खूप प्रेम करतो. मॅग्निफिसंट क्रिकेट फ्रॉम बोथ द टीम. 22 खेळाडूंचं अभिनंदन. सामन्याला खूप सुंदर कलाटणी सुरुवातीलाच विशालने दिली होती, मग त्यानंतर गारिवलीने कमबॅक केला होता. प्रज्वलने सुंदर कॅच घेतला होता, मात्र या षटकाराने सामन्याला टर्न करून टाकलंय. मॅन ऑफ द मॅच जयदुर्गा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत हरेशला, ज्याने 29 धावा या मॅचमध्ये कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट सुद्धा घेतल्या. तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जुंडोबेली संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची. पहिल्या फेरीतील 5व्या सामन्याला लगेचच सुरुवात होते. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो जुनी डोंबिवली टीमने आणि बॅटिंग करावी लागेल ती खंबालपाडा संघाला. 5 षटकाची मॅच असेल. हरेश या मॅन ऑफ द मॅच. काय डिसिप्लिन आहे, कसे लाईन मध्ये येतात बघा सगळे खेळाडू. खूप सुंदर डिसिप्लिन, खूप सुंदर डिसिप्लिन. कॅप्टन इनिंग काय असते बाळासाहेब आपल्याला पाहायला मिळालं हरेश भोईरच्या माध्यमातून. 29 रन्स त्याने शेवटपर्यंत लढत राहिले मॅच मध्ये. नाही म्हणून मी म्हणालो ना, लढाऊ वृत्ती ते म्हणतात ना, एक लढाऊ वृत्ती. किलिंग इन्स्टंट टीम आहे. फायटिंग स्पिरिट प्रचंड आहे, ते त्यांनी त्या ठिकाणी मैदानावर दाखवलं. नक्कीच आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमो टेनिस क्रिकेट आपण मध्ये स्पेशली हँड ग्लोव्ज, त्यानंतर बडासाहेबकडनं टी शर्ट आहे. प्रथम मेन्स वेअर याच्याकडनं शर्ट आहे. सुरेश सोनी पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडनं सिल्वर कॉईन आणि ओम साई अवॉर्ड अँड ट्रॉफी शॉप. दिनेश सोरकादे दावडी यांच्याकडे एक मेडल सुद्धा, म्हणजे 5 वस्तू आपल्याला पाहायला मिळतात मॅन ऑफ द मॅचसाठी. अभिनंदन हरेश, पुढच्या मॅचसाठी तुला शुभेच्छा असतील. पहिल्या फेरीतील 5वी मॅच सुरू होतोय. पहिला सामना आपण पाहिला तर जिंकला सापाड टीमने, त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला तर कोळेगावने जिंकला, तिसरा सामना मोठी देसेने जिंकला, चौथा सामना मानेरे संघाने जिंकला आणि 5व्या सामन्याला सुरुवात होते. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया बाळासर तिथे सज्जद आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय करंजी काळ यांचा आवाज ऐकूया 5व्या मॅचमध्ये. सर वळूया आता पुढच्या सामन्याकडे. सगळ्या संघटनांना एक नम्र सूचना आहे कॉमेंट्री बॉक्समधून ऑन बिहाफ ऑफ कमिटी, थोडा फास्ट खेळा. 5 ओव्हरच्या मॅचला 50 मिनिटांमध्ये हा सामना संपायला पाहिजे. आपल्याला सगळ्या सेकंड राऊंडच्या मॅचेससुद्धा कंप्लीट करायचे आहेत. आज कुठलंही पेंडिंग ठेवायचं नाही आहे. आज दिवस दुसरा. सापाड विरुद्ध रात्रीमध्ये सापाडने जिंकले, कोळी विरुद्ध बामालीमध्ये कोळीने सामना जिंकला, मोठी देसाई विरुद्ध खार्डीमध्ये मोठी देसाईने जिंकला, गारिवली विरुद्ध मानेरे खूप चांगला परफॉर्मन्स मानेरेंच्या माध्यमातून तो जिंकतोय. आणि आता सामना सुरू करतोय जुनी डोंबिवली विरुद्ध खंबाळपाडा, या ठिकाणी हा सामना सुरू होतो. या ऐकूया
यंग टॅलेंटेड कॉमेडिएटर एदुडनेचे करण कालन यांच्या मार्फत. शेख. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या 20व्या पर्वामध्ये आजचा दुसरा दिवस आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात ग्रामीण मालिकावीरसाठी ही असलेली 4 व्हीलर कार निसान मॅग्नेट. कालचा दिवस वाखणचा केतन म्हात्रेचा नावावरती राहिलाय. 100 पेक्षा जास्त धावा ज्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आजच्या दिवसामध्ये पाहूयात कोणता संघ वरचढ असेल, कोणता खेळाडू हायलाईट राहील दुसऱ्या दिवसामध्ये. दोन्ही अंपायर्स